सुधीरदाजी, नाशिकमध्ये जे घडलं ते त्याच्याबद्दल, आणि दुसरं म्हणजे तुम्ही हिंदू धर्मियांचे धर्मगुरू महंत आहात, तुम्ही एका महंतांनी अशा प्रकारची दुसऱ्या धर्मियांच्या बद्दल केलेली वक्तव्य त्याचं समर्थन होऊ शकतं का? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? तुम्ही अतिशय विचारी बोलता म्हणून मी तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन आलोय. मगाशी राणे साहेबांनी जो विषय सांगितला, त्यांच्या लोकांनी आधी दंगली सुरू केल्या, दगडफेक सुरू केली आणि ती योजनाबद्ध एवढे दगड, एवढे सगळे लाठ्या काठ्या तलवारी भाले हे आले कुठून, हा प्रश्न आहे. इम्तियाज जलील आता मगाशी ज्या गोष्टी करत होते, इम्तियाजींचा माझा खूप जुना संबंध. इम्तियाज भाई, आपण आठवा आपले नेते हैदराबाद मध्ये काय भाषण करत होते, आमच्या देवी देवतांच्या वरती. तुमचे नेते ओएसी साहेब काय काय बोलत होते. आजही त्यांचं जे वक्तव्य आहे ते कुठल्या पद्धतीचं वक्तव्य आहे. तुम्ही पार्लमेंटमध्ये पॅलेस्टाईनचं समर्थन करता आहात. लक्षात घ्या, जुम्मेची नमाज झाल्यानंतर मशिदीमध्ये काय मागितलं जातं हे आम्हाला माहिती, आमच्याकडे रेकॉर्ड आहेत त्याच्या. लक्षात घ्या. तर आमचा सन्मान तुम्ही ठेवत चला. मला या गोष्टीच्या बांगलादेशवरती आज काँग्रेस काय ड्रॉ लाईन करतंय, काँग्रेसची काय योजना चालली आहे, बांगलादेश सारखी परिस्थिती भारतात देखील निर्माण होऊ शकते, अशा पद्धतीचं वक्तव्य परराष्ट्र मंत्री राहिलेल्या सलमान खुर्शीदनी दिलंय. तर मला असं वाटतं भारतामध्ये त्यांना चाव्या देऊन भानगडी करायच्या आहेत का? आणि राणे साहेब जसं म्हणाले की आम्ही मार खाणार नाही, आता दरवेळेला हे ज्या गोष्टी सुरू झाल्या, प्रत्येक गाव तिथे एक पाकिस्तान झालंय आणि ज्या पद्धतीचे लोक समाजात राहतायत. नाही, असं नाही म्हणू शकत, असं नाही म्हणू शकत आपण. भारतातल्याच एका भागाला एखाद्या व्यक्तीबद्दल असं म्हणू शकत नाही. मी त्याचं समर्थन नाही करू शकत, कुणी समर्थन नाही करू शकत. सुधीरदाजी, मी येतो तुमच्याकडे. मला इम्तियाजींकडे जायचंय आणि त्याचबरोबर अजित जुबेर यांच्याकडे जायचंय. जसं आपण त्यांना सवाल विचारतोय तसा तुम्हालाही सवाल आहे. या देशामध्ये पॅलेस्टाईनमध्ये काय घडलं त्याच्याबद्दलचे मोर्चे निघाले, शांततेत निघाले, त्याच्यावर कोणी दगड भिरकावलेला नाही. उलट त्याच्याबद्दल सहानुभूती होती किंवा त्याच्याबद्दल सगळ्यांनी स्टेटस ठेवून आपली भावना सुद्धा व्यक्त केली. मग अजित जुबेरजी, असं काय होतं की जर एखाद्या ठिकाणी हिंदूंवरती जर अत्याचार झालेले असतील तर मग खरंच आपल्या देशातल्या नागरिकांवरती तो झालेला अत्याचार आहे, मग त्याच्या सहानुभूती म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? दगड भिरकवायची काय आवश्यकता आहे? इम्तियाजी, मी येतो तुमच्याकडे, आधी अजिजींकडे जातो. हिंसाच्या विरोधात जर आंदोलन होत असेल, मग तो बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, भारतातला मणिपूर असेल किंवा युपी सारखी परिस्थिती असेल, त्या हिंसाचाराचा विरोध कुठलाही माणूस, चाहे मुस्लिम असेल, सुजन्य माणूस त्याचा विरोध करणार नाही. आणि जोपर्यंत मला माहित आहे की पॅलेस्टाईनच्या सपोर्टमध्ये जसं ट्विट करण्यात आलं, सपोर्ट करण्यात आलं, त्याच हिशोबाने भारतातले जेवढे मुस्लिम खासदार आहेत त्यांनी बांगलादेशमध्ये राहणाऱ्या मायनॉरिटीजचा पण सपोर्ट केला आहे आणि उघडपणे केला आहे. ते त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया चॅनल्सवर उपलब्ध आहे. राहिली गोष्ट की सध्या जे महाराष्ट्रात चाललंय त्याच्याबद्दल आपण जर बोललं, जे डिबेटचा मुद्दा आहे, तर महाराष्ट्रात मणिपूर सारखी किंवा युपी सारखी, बांगलादेश सारखी परिस्थिती घडवण्यासाठी काही लोक काम करत आहेत का? सत्ताधारी काम करत आहेत का? 2-3 महिन्या अगोदर जे लोकसभाचा रिझल्ट आला त्याच्यानंतर पायाखालची जमीन सरकली आहे का भाजपाची किंवा भाजपाच्या लोकांची? ते काय अशी परिस्थिती निर्माण करत आहेत की हे लोक जे एकत्र मतदान करतायत, फुले शाहू आंबेडकरांचा जे महाराष्ट्र आहे त्याला जातीवादी मणिपूर आणि युपी सारखी परिस्थिती करत आहेत का? हे एक मोठा चौकशीचा विषय आहे आणि याच्यावर आपल्या सगळ्यांना बसून मंथन करायची खूप गरज आहे का आपला महाराष्ट्र, सुजन्य महाराष्ट्र हे कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीवादी लोकांच्या हातात गेला नाही पाहिजे. जातीवादी लोकांना 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्राने नकारलाय आणि पुढे 2 महिन्यानंतरही नकारणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, आम्ही फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्राला सावध राहणार आणि तुम्हाला ते परत त्याचा जवाब भेटेल आणि ते मतदानाच्या पेटीवरनं भेटेल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ते मतदानाच्या पेटीवरनं आम्ही आमचा जवाब देऊ. मी चर्चेत इम्तियाजी नांडो. इम्तियाजी, तोच प्रश्न तुम्हालाही. नाही, महंतजीने काही प्रश्न उपस्थित केले. महंतजी, आपण महंत आहे, मी आपला आदर करतो आणि आपल्याला एक बातमी देतो की तुम्ही जे अवैसी बंधूंच्या बाबतीत बोललेले आहे की ते काय काय बोलतात.
देशामध्ये ते एकमेव असे नेते असणार की ज्यांनी अनेक वर्षापूर्वी काही वक्तव्य केले होते, त्याच्यामुळे 4 महिने ते जेलमध्ये होते, हैदराबादच्या जेलमध्ये होते. आता महेंद्रजी, मी आपल्याला प्रश्न विचारतो की जेव्हा बदुरीने मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोललो होतो आणि आपल्या शेजारी जे विंडोमध्ये बसलेले आहे महान पुरुष, ते जे मुस्लिम समाजाच्या बद्दल बोलत आहे त्याच्या बाबतीत काही नको व्हायला पाहिजे. आज जे महंत आपल्यासारख्या एक महंतांनी असा एका समाजाच्या विरोधात बोललं असतं तर आम्ही सहन केलं असतं, पण एका धर्माच्या, तुमचा धर्म किती वाईट आहे हे कोणत्या धर्माने आपल्याला शिकवले आहे की माझा धर्म सगळ्यात चांगला आहे आणि तुमचा धर्म सगळा वाईट आहे. तुम्ही पैगंबर प्रॉफेट मोहम्मद जे आहे ते जगामध्ये मानणारे आहे, त्यांच्या विरोधात बोलल्याला हे कोणत्या धर्माने आपल्याला शिकवलेले आहे. आणि महंतजी, आपल्याला हे विचारतो मी की आपण एक धर्मगुरू आहे, आता धर्मगुरूंनीही अशा प्रकारची भाषा वापरायला सुरुवात केली तर काय समाजावर त्याचा परिणाम काय होणार आहे. प्रवचनमध्ये हे आपल्याला ऐकण्यासाठी लोक येतं का? माणूस म्हणून कसा जगायचा आहे हे शिकवण्यासाठी, हे ऐकण्यासाठी लोक आपल्याला आदर करून ते ऐकायला येतात. तुमचा धर्म किती वाईट आहे, घाणेरडा आहे, ते हे ऐकायला येत नाही महंतजी. आणि कृपा करून जे खोटं आहे, जो बरोबर नाही आहे, जे चुकीचं आहे त्याचा आपण खुलेआम येऊन त्याचा हे बोलायला पाहिजे की हो, हे महंतने जे बोललेले आहे ते चुकीचं आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण दुर्दैव मला असं वाटतं की आज आपण जे टीव्हीवर लाईव्ह बोलत आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी जे बोललेले आहे तेच भाषा आपण वापरत असेल तर हे समाज कुठे जाणार आहे. महंतजी, तुम्हाला आणि मला या देशामध्येच राहायचं आहे. कोणीतरी म्हटलं की पाकिस्तानला नाही, आम्हाला पाकिस्तानला नाही जायचं आहे. हे देश जितका तुमचा आहे तितकाच आमचाही आहे. या देशामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक जितका हिंदू समाजामध्ये आहे तेच मुस्लिम समाजामध्येही तुम्हाला मिळणार आहे. पण आपल्यासारखे धर्मगुरूंनी कशा प्रकारची भाषा वापरायची हे मला असं वाटत नाही की माझ्यासारख्या एका लहान माणसाने तुम्हाला हे उपदेश द्यावा. महंतजी, ठीक आहे, मी उत्तर घेतो. महंतजी, सवाल त्यांनीच उपस्थित केलाय, उत्तर तुम्ही द्या. नाही, मला असं वाटतं की इम्तियाजजी, आज मी गेली अनेक वर्ष उत्तर भारतामध्ये खूप मोठं काम पाहतोय. उत्तर भारतामध्ये ज्या पद्धतीच्या तुमच्या मजलिस चालतात, ज्या पद्धतीचे तुमचे मौलानांचे संमेलन चालतात, ज्या पद्धतीचे आजमगड मध्ये काय काय होते त्याचा मी खरोखरीच साक्षीदार आहे. मला खूप वाईट वाटलं. आज तुमचे माझे गेले आज 20 वर्षाचे संबंध आहेत इम्तियाज भाई. मी तुम्हाला कायम शुभेच्छा देत असतो, सगळ्या गोष्टी बोलत असतो, परंतु मला तुम्ही सांगा की आज मौलवी दर शुक्रवारी जो तुम्ही नमाज पडता त्या नमाज मध्ये तुम्ही हिंदुस्तान हा संपूर्ण आम्हाला मुस्लिम करायचा आहे, दारुले हब दारुले इस्लाम अशा पद्धतीची जी एक थीम चालली आहे, तुमचे मौलवी ज्या पद्धतीने प्रोव्होकेशन करताय, आपल्याला दंगल घडवायची आहे का? आपल्याला हा लेबनॉन करायचा आहे का? हा आपल्याला बांगलादेश करायचा? मला वाटतं अजितजींना उत्तर द्यायचंय त्याचं, अजितजींना त्याचं उत्तर द्यायचंय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर अजितजींना द्यायचंय. अजितजी. महंत साहेब एकदम चुकीच्या बोलतायत. कुठल्याही मस्जिदीमध्ये कुठल्याही नमाज नंतर, ती जुम्याची नमाज असेल, ईदची नमाज असेल, कधीही भारताला मुसलमान करायचं आहे किंवा कुठल्या तरी देशाला मुसलमान करायचं आहे, हे फक्त एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आलेला मेसेज ते वाचतायत. मी स्पष्टपणे सांगतो आणि चॅलेंज पण करतो, ते महंत असतील किंवा आपले एडिटर तुम्ही साहेब असतील, अँकर आहेत, की तुम्ही कुठेही हे पुरावा दाखवा, आम्ही तो त्याच्या समोर जावायला तयार आहे. एवढं लक्षात घ्या, कुठल्याही मशिदीमध्ये चिथावणीखोर भाषण होत नाही. आमच्या मशिदीमध्ये आपण जीवन कसं जगायचं तेवढंच बोललं जातो. प्रमाणे जगायचं. आपल्या शेजारचे लोक, अगर आपला नेबर जर भूका प्यासा असेल तर त्याला जेवण गेलं पाहिजे, तो भूका राहिला तर तुम्ही चांगले मुसलमान नाही, हे शिकवलं जातं महंत साहेब. हे नाही शिकवलं जात. जे तुम्ही सांगतायत हे पूर्णपणे चुकीची माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांचा मुद्दा खोडून काढलेला आहे. चुकीच्या नितेशजींना चर्चेमध्ये, नितेशजींना काहीतरी मत मांडायचं, मी नितेशजींना चर्चेत आणतोय. नरेशजी, मी येतोय तुमच्याकडे. नरेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये का?